नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीमध्ये गेले 20 दिवस आमरण उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना प्रशासनाने जबरदस्तीने दवाखान्यात दाखल केले। या विरोधात कोल्हापुरातील पुरोगामी पक्ष संघटना आक्रमक झाल्या असून वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बिंदू चौकात केंद्र शासनाविरोधात जोरदार निदर्शने केली। मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। नीट पेपर फुटीचं प्रकरण संपूर्ण देशभर गाजत आहे। नीट पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय, तर काहींनी आत्महत्या केली आहे। या प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त होतोय। या पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये, पण त्यांनी राजीनामा दिलेला नाही। त्यामुळे देशभरात त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनं होत आहेत। लडाखमधील प्रसिद्ध अभियंता, शिक्षण तज्ज्ञ, पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आमरण उपोषण सुरू केलंय। त्यांची प्रकृती खालावल्यानं आज केंद्र शासनानं वांगचुक यांना जबरदस्तीनं दवाखान्यात दाखल केलंय। त्याच्या निषेधार्थाने धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज कोल्हापुरात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली। पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली। वांगचुक यांना गुन्हेगारासारखं उचलून नेणं चुकीचं आहे। आज एकजूट दाखवली नाही तर आपलं जगणं धोक्यात येईल असं सोनाली नवांगुळ यांनी सांगितलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। काही कार्यकर्त्यांनी कवन आणि कविता सादर करून शासनाच्या दडपशाहीचा निषेध केला। या आंदोलनात भरत रसाळे, तनुजा शिपूरकर, दीपक देवलापूरकर, सतीशचंद्र कांबळे, मेघा पानसरे, राहुल रेपे, शरद अजकेकर, सुचिता पडळकर, शीतल माने यांच्यासह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। दसरा चौकात महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। शासनाच्या दडपशाही धोरणाचा निषेध करण्यात आला। धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात डॉक्टर अनिल माने, प्रमोद हुपरीकर, राजेंद्र कांबळे, सुरेश जत्राटकर, एकनाथ कांबळे, विकास आयरेकर, नंदकुमार घोडके, आबासाहेब सोनुरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।